तेव्हा त्यांनी विचारलं की कुठे गेले म्हणून. तेव्हा नारद मुनी आलेले आहेत आणि नारद मुनी सांगतात, अरे ते गेले त्यांच्या दिशेला, किंवा तू आता दुःख करू नकोस, म्हणजे ते गेले म्हणून तू नाराज होऊ नकोस, कारण सगळ्यांना या संसारातून कधी ना कधीतरी जायचं आहे. आपला कार्यभाग संपला की हे शरीर त्यागावे लागते, एवढं लक्षात ठेव. धृतराष्ट्र आणि गांधारीचा कार्यभाग संपलेला आहे आणि देह त्याग करण्याची वेळ त्यांची जवळ आलेली आहे. म्हणून आजपासून 5व्या दिवशी त्यांचं निर्वाण होणार आहे. तू दुःख करू नको, कारण तुझीही ती वेळ आलेली आहे. ते जात्यात आहेत तर तू सुपात आहेस, त्यामुळे तुलाही एक दिवस जायचंच आहे. त्यामुळे तू सुद्धा या जाण्याची आता तयारी करायला लाग, असं सांगून देवर्षी नारद मुनी निघून गेलेले आहेत. आता हे असं सांगून झाल्यानंतर अर्जुनाची वाट बघतात युधिष्ठिर, कारण अर्जुनाला द्वारकेला पाठवलेलं आहे कृष्णाचं क्षेमकुचल विचारण्यासाठी, की जाऊ नये एकदा कृष्णाला आपला सखा कसा आहे त्याचं विचारपूस करून तू ये. पण अर्जुन अजून काही आलेला नाही. आणि इकडे वेगवेगळे अपशकून काही असं या युधिष्ठिराला जाणवायला लागले. मध्येच त्याचे बाहू स्मरण पावतायत, मध्येच पापणी लवते किंवा विद्युतपात होत आहेत असं त्याला वाटतंय, भूकंप होत आहेत अशी त्याला जाणीव होते. असं म्हणजे डावी बाजू जास्त लवते आहे, कंपायमान होते, असं सगळं त्याला जाणवतं. म्हणजे कधी कधी अस्थिर होतं ना मन, किंवा कुठे स्वास्थ्य लागत नाही, काहीतरी होणार आहे, काहीतरी घडणार आहे असं या युधिष्ठिराला आता जाणवायला लागलेलं आहे. अर्जुन असा अजून कसा नाही आला हा विचार करत असतानाच अर्जुन तिथून आलेला आहे. पण अर्जुन जेव्हा येताना बघतो तेव्हा अर्जुनाचा चेहरा अगदी म्लान झालाय, पडलेला आहे, दुःखी आहे. दुःखी कष्टी असा चेहरा बघून तो जसा आलाय तसा युधिष्ठिराच्या पायाजवळ बसला आणि दादा करून मोठा टाहो फोडलेला. आता युधिष्ठिराला कळे ना की काय झालंय, नेमकं काय झालं म्हणे अर्जुन.